पुण्याच्या इंदापूर शहरामध्ये जगद्गुरू तुकोबारायांच्या पालखीमधील मानाच्या अश्वाचं दुसरं गोलरिंगण पार पडलंय। रयत शिक्षण संस्थेच्या सौ कस्तुराबाई श्रीपती कदम विद्यालयाच्या प्रांगणात हे रिंगण पार पडले। हे नेत्रदीपक दृश्य खास NDTVच्या प्रेक्षकांकरता। पुण्याच्या इंदापुरात जगद्गुरू तुकोबारायांच्या पालखी सोहळ्यामधील मानाच्या अश्वाचं दुसरं गोलरिंगण आज पार पडलं। या रिंगण सोहळ्याला राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची सपत्नीक उपस्थिती होती। एवढंच नव्हे तर 2014ला दत्तात्रय भरणे हे इंदापूर विधानसभेवरती पहिल्यांदा निवडून आले आणि तेव्हापासून तब्बल 12 वर्षांनंतर पहिल्यांदाच कृषी मंत्री इंदापूरमधील या रिंगण सोहळ्याला उपस्थित होते। त्यांनी पत्नी सारिका भरणे यांच्यासोबत या रिंगण सोहळ्यामध्ये फुगडी खेळत आनंद साजरा केला। कृष्ण राक्षे हरवले आहे, माईक जवळ संपर्क साधावा। राम कृष्ण हरी, श्री संत तुकाराम महाराज संस्थान। पुण्याच्या इंदापुरात जगद्गुरू तुकोबारायांच्या पालखी सोहळ्यातील मानाच्या अश्वाचं दुसरं गोल रिंगण आज पार पडले आणि विशेष म्हणजे या गोल रिंगणाला राज्याचे कृषी मंत्री आपल्या पत्नींसह जोडीने उपस्थित होते आणि जोडीने माझ्या बरोबर आहेत। काय सांगाल, जोडीने उपस्थित होता, जोडीने फुगडी पण खेळलात। शेवटी प्रत्येक माणसाचं त्याची पत्नी त्याच्या जीवनामध्ये महत्वाचा भाग असतो आणि तिला हे वाटतं की देवाचं दर्शन घ्यावं, पालखीचं तुकाराम महाराजांच्या पालखीचं दर्शन घ्यावं आणि दर्शन घेतल्यानंतर हे दर्शन पांडुरंगाला ते दर्शन मिळाल्यासारखं त्यांचं एक आशीर्वाद घेतल्यासारखं असतं। त्यामुळे मी आणि विशेष माझी बरोबर आहे। मी नसताना 30 तालुक्यामध्ये लोकांना भेटत असते, लोकांना मदत करत असते, सहकार्य करत असते। मैत्रिणीबरोबर आपण फुगडी खेळतोच, पण आपल्या जोडीदाराबरोबर फुगडी खेळणं ते पण तुकोबांच्या वारीत, काय भावना आहे? मला खरं सांगायचं म्हटलं तर आज खूप आनंद झाला आणि जोडीनं म्हणजे आम्ही तुकोबारायांच्या पालखीचं दर्शनाला आलो आणि हे भक्तिमय वातावरण बघून मी पण आनंदी झाली आणि मामा पण आनंदी झाले आणि सर्वजण लोकांनी पण म्हणजे आमच्याकडे म्हणजे वारकरी बांधवांनी, माझ्या सर्व भगिनींना आनंदमय वातावरणात सर्वांनी म्हणजे आम्ही सगळ्यांनी एकत्रित करून आनंद साजरा केला। मामा, विठ्ठलाला काय साकडं असणार आणि शेतकऱ्यांच्या कर्जमाफी? विठ्ठला या राज्यामध्ये चांगल्या प्रकारचा सर्वदूर पाऊस पडू दे। पाऊस पडून माझ्या शेतकऱ्याच्या जे शेतामध्ये ज्यांनी पीक घेतलंय त्या पिकाचं चांगल्या प्रकारचं उत्पादन होऊ दे, त्याला चांगल्या प्रकारचा बाजारभाव त्या पिकाला मिळू दे आणि त्याला बाजारभाव मिळून त्याला चांगलं उत्पन्न मिळू दे आणि त्या माझा बळीराजा सुखी होऊ दे आणि लवकरात लवकर पाऊस पडू दे, हेच मी साकडं घातलेलं। शेवटचा प्रश्न, कर्जमाफी कधी? कर्जमाफी आपल्याला माहिती आहे की जी आता कर्जमाफीला उशीर झालाय तो माझ्या शेतकऱ्यांच्या भल्यासाठीच झालेला आहे। त्यामुळं साधारणतः 30 जुलै अखेर माझ्या शेतकऱ्याला कर्जमाफी ही दिली जाईल। खूप खूप धन्यवाद। तर हे राज्याचे कृषी मंत्री जोडीने आपल्या सोबत होते आणि त्यांनी विठ्ठलाला साकडे घातलेलं आहे की राज्यात धो पाऊस पडू दे आणि शेती शिवार हिरवागार पडू दे, शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर हसू उमटू दे। देवा राखून NDTV मराठी, इंदापूर।